केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि त्यांच्या आडमुठेपणा आहे त्यामध्ये. नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटी बरोबर अनेक आर्थिक घोटाळ्यामध्ये त्यामध्ये आहे. त्यांना शिक्षा व्हावी हे समजू शकतो, पण याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे आणि म्हणून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणं हे काही चुकीचं होतं असं माझं मत नाही. परंतु त्यांच्याशी साधा संवाद त्या युवकांशी, सोनम वांगचुकजी बसले किंवा अभिजित तिपके असतील, त्यांचे साधा संवाद सुद्धा साधायचा नाही. इतका कृतज्ञपणा हे सरकार करू कसं शकतं? तो असा शेवटी असं असतं का सरकार एक आईसारखं असतं की मूल रडतं तर त्याच्याकडे गेलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, ही जबाबदारी असते. पण ती सुद्धा दानत त्यांच्यामध्ये नाही दिसत आहे. राहुलजी ज्या पद्धतीने आंदोलन करत होते, सभागृहात बोलता येत नाही, बाहेर आले, ते रस्त्यावर आले, आंदोलन करत होते, यांना ज्या पद्धतीनं उचललं, ते विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे, अशा पद्धतीचे त्यांचे जे त्यांनी उचललं, त्यांना ती जी अवहेलना त्यांनी केलेली आहे ही या देशाच्या लोकशाहीला शोभणारी नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि त्यामुळे हे आंदोलन तर आहेच नीट करता किंवा विद्यार्थ्यांकरता, युवकांच्या भवितव्याकरता, पण पुढच्या अनेक गोष्टी करता या सरकारचं जे काही वागणं आहे, ज्या पद्धतीचं राजकारण आहे, याच्या विरोधात सुद्धा हे आंदोलन होणार याची शंका बाळगण्याचं काही कारण नाही. उदय सामंतांनी आज वक्तव्य केलंय की विरोधकांमुळे कुठेतरी घुसखोरी झाली आणि आंदोलन चिघळलं, लाठीमार करण्याची वेळ आली. आता हे बोलतील काही, ज्याला वाटेल ते बोलल. सगळ्या लोकांनी टीव्हीवर पाहिलेलं आहे, शांततेनं आंदोलन चाललं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा गांधींचं नाव घेत आंदोलन चाललं होतं, शांततेचं आंदोलन होतं. त्याच्यावर खरं म्हणजे लाठीमार करण्याचं, अश्रुधूर सोडण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु तो ज्या पद्धतीनं मोडलंय, दहशत निर्माण करण्याचा जो पद्धत आहे, त्या कुणी बोलू नये विरोधात, कुणी आंदोलन करू नये. आम्हाला जसं पाहिजे तसं सरकार आम्ही चालू, राज्य चालू, हे जे त्यांची पद्धत आहे त्याचा तो परिपाक आहे दहशत निर्माण करण्याचा. आंदोलन ज्या पद्धतीनं मोडलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. ऐकूनच पाहिलं तर काल शरद पवार आंदोलकांना भेटले होते, मात्र आज त्यांनी पंतप्रधानांची देखील भेट घेतली. कुठेतरी हा विरोधाभास वाटतोय का? यामध्ये विरोधाभासाचं कारण नाही. माननीय शरद पवार साहेब हे देशातले सर्वात ज्येष्ठ, आज वयानं अनुभवानं सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व ते आहे. त्यांनी, मला नक्की खात्री आहे की त्यांनी जाऊन माननीय पंतप्रधानांना हेच सांगितलं असेल की हे तुमचं वागणं बरोबर नाही. पुढच्या काळात कशा पद्धतीची भूमिका आता आंदोलनाची दिशा नाही, आता ते ठरवणारा मी तर नाहीये, संघटनेमधून ते ठरत नाहीये. परंतु लोकांच्या मनामध्ये मात्र थिणगी पडलेली आहे, हे विसरून चालणार नाही. महाविकास आघाडी एकत्रित मोठं आंदोलन करेल राज्यात. आम्ही ह्या विषयामध्ये तर आहेच ना. आज आपण पाहिलंय, आणखी काय वेगळं तुम्हाला उदाहरण द्यायचं काही कारण नाही. महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. वंचित बहुजन नाही, आता त्यांनी हाक दिलेली आहे, जाहीर केलेलं आहे. लोक ते साथ देतील. मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये अत्यंत असंतोष निर्माण झालेला आहे. महाविकास आघाडी होणार सहभागी होऊ त्याच्या नाही, त्याच्या बाबतीतलं धोरण हे वर ठरतं.